हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। सर्वप्रथम नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज मी नवरात्रीनिमित्त उपवासाची भाजणी बनवणार आहे। अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि खमंग अशी भाजणी असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाजूलाच बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील। चला तर मग भाजणी बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी 2 वाटी भगर घेतलेली आहे। भगरीलाच वरई असं सुद्धा बोललं जातं। 1 वाटी राजगिरा घेतलेला आहे आणि 1 वाटी साबुदाणा घेतला। इथे मी 1 चमचा जिरं घेतलेला आहे। जिरं जर तुमच्या उपवासाला चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। कढईमध्ये भगर घेतलेली आहे। सुरुवातीला कढई चांगली तापली की गॅस थोडा कमी करायचा आणि एकसारखा हलवत भगर भाजून घ्यायची आहे। उपवासाच्या या भाजणीमध्ये भगर आणि राजगिऱ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण साबुदाणा मात्र एवढाच घ्यायचा आहे। म्हणजे मी इथे 2 वाटी भगर घेतली आहे आणि 1 वाटी राजगिरा घेतलेला आहे। त्याऐवजी 2 वाटी राजगिरा आणि 1 वाटी भगर असं प्रमाण तुम्ही घेऊ शकता। मात्र साबुदाणा 1च वाटी घ्यायचा आहे 3 वाटीसाठी। साबुदाणा थोडा जरी जास्त झाला तरी भाजणीपासून जे काही बनवाल ते वातड, चिवट किंवा कडक होऊ शकतं। धान्य भाजताना खूप रंग बदलेपर्यंत नाही भाजायचं। भगर फुलली की लगेचच ती काढून घ्यायची आहे आणि राजगिरा भाजायला घ्यायचा आहे। मीडियम गॅसवर एकसारखा हलवत राजगिरासुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे, मात्र त्याच्या खूप लाह्या पडेपर्यंत नाही भाजायचा। या उपवासाच्या भाजणीच्या पिठापासून भाकरी, धिरडे, वडे असे अनेक पदार्थ बनवता येतात आणि उपवासाच्या भाजणीपासून केलेले सर्वच पदार्थ पचायला हलके आणि चविष्ट असतात। शिवाय राजगिरा आणि भगर आरोग्यासाठी पौष्टिकसुद्धा असते। आता इथे राजगिरा व्यवस्थित भाजलेला आहे, जास्त रंग बदलू द्यायचा नाही आणि याच्या खूप लाह्याही होऊ द्यायच्या नाही। लगेचच तो आपल्याला काढून घ्यायचा आणि आता यामध्ये 1 चमचा जिरं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला साबुदाणा भाजायला घ्यायचा आहे। जिरं भाजायचं म्हणजे खूप नाही भाजायचं, तर फक्त गरम करायचं आहे आणि साबुदाणा सगळ्यात शेवटी भाजायचा। जर साबुदाणा पहिल्यांदा भाजला तर मात्र तुम्हाला कढई स्वच्छ धुवून नंतरच बाकीच्या गोष्टी भाजाव्या लागतील। त्यामुळे साबुदाणा शक्यतो शेवटीच भाजायचा आहे। साबुदाणा मंद ते मध्यम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि एकसारखा हलवत राहायचं। साबुदाणा चांगला फुलला, मोठा झाला की तो हलका होतो। हलका होईपर्यंत चांगला भाजायचा आहे आणि भाजताना तो थोडासा असा नरम वाटेल, पण जसजसा थंड होईल तसतसा तो अधिक कुरकुरीत होत जातो। आता हे थोडंसंच होतं म्हणून मी मिक्स करून थंड करून मिक्सरमध्ये चांगलं बारीक दळून घेतलेलं आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात भाजणीचं पीठ बनवत असाल तर घरघंटीवरून दळून आणलं तरी चालेल आणि रोजच्या भाकरीच्या पिठासारखंच बारीक करायचं आहे। गव्हाच्या पिठासारखं खूप बारीक करायचं नाही आणि चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि चाळणीच्या वर जर राहिलं तर ते सुद्धा बारीक करून पुन्हा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे उपवासाच्या भाजणीचं पीठ तयार आहे। तुम्ही सुद्धा अशी उपवासाची भाजणी नक्की बनवा। ऐनवेळी झटपट आपण भाकरी, धिरडी किंवा वडे बनवू शकतो। आमच्याकडे यासोबत भेंडी, लाल भोपळा किंवा बटाट्याची भाजी करून खाल्ली जाते। तुम्हाला आजची ही उपवासाच्या भाजणीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर करा। नवीन असल्यास सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।